नमस्कार मित्रांनो, मी सोहम तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आजचा विषय असा आहे की पाठच्या व्हिडिओमध्ये जो मी व्हिडिओ बनवला त्याच्यात मी आरबीआयचे गाईडलाईन्स सांगितलेले, पण खूप लोकांना मला काय बोलायचं ते समजलं नाही आणि खूप लोकांनी एक तर तो पार्ट जो होता तो शेवटी होता, तर खूप लोकांनी तिथपर्यंत तो व्हिडिओ बघितला नाहीये। कारण की त्याच्यावरती मला खूप कमेंट होत होतं की तुम लोग यूपी बिहार लोक को मारते हो, असं तसं। म्हणजे फक्त यूपी बिहारचंच एक नाव घेऊन ते लोक बोलत होते, बाकी इतर राज्याचे किंवा स्टेटचं कोणी काय त्याच्यामध्ये बोलत नव्हतं। तर मला असं वाटलं की त्या लोकांनी अर्धाच व्हिडिओ बघितलाय। आम्ही त्या व्हिडिओत जे सांगायचा प्रयत्न करत होतो खूप लोकांना समजलं, खूप बाहेरचे लोक जे गुप्ता वर्मा जे मी बघितले कमेंट्स, माझ्या कमेंट्स असतील पण तुम्ही चेक करू शकता, त्यांना तो व्हिडिओ समजला। पण काही लोक जी अशी होती ज्यांना तो व्हिडिओ नाही समजला, कारण की तो पूर्ण त्यांनी बघितलंच नाही। त्या व्हिडिओच्या शेवटी आम्ही काय रूल्स आहेत गव्हर्नमेंटचे, आरबीआयचे, ते आम्ही सांगत होतो। तर राज साहेबांनी सांगितलं की बँकेत जाऊन जेवढे पण म्हणजे बँकेची कामं आहेत, चेकबुक झालं, परत जे पण स्लिप जे आपण बनवतो ते सगळ्यात परत पाट्या त्या मराठीत असल्या पाहिजे, हा आरबीआयचा नियम आहे। हिंदी, इंग्लिश आणि जी रिजनल लँग्वेज आहे, जी त्यांची राज्याची भाषा आहे, आपली मराठी आहे, त्या भाषेत असलं पाहिजे, हे गरजेचं आहे। तर तसंच तो मी जो व्हिडिओ होता तो बनवलेला, पण खूप लोकांनी बघितलं नाही। तर मी एकदा परत तुम्हाला सांगतो की ही जी गोष्ट आहे ती फक्त आपली भाषा, म्हणजे आमची जी भाषा आहे किंवा आपल्या सर्वांची जी भाषा आहे मराठी, ती वाचवायसाठी प्रयत्न नाही आहे। कारण की आपण आता बघतो हळूहळू मराठी कुठेतरी संपत चालली आहे, आणि जर आपण जे आपल्या राज्यात बनवलेले रूल्सच फॉलो नाही केले, म्हणजे रूल्स बनवलेत पण त्याची अंमलबजावणी हीच नसेल, तर त्याचा फायदा काय। तर आरबीआयचा रूल असा आहे की मी स्क्रीनशॉट पण लावेल माझ्या याच्यामध्ये। रूल असे की जे पण बँकेचे पार्टे असतील किंवा काय, ते सगळे इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये असल्या पाहिजे महाराष्ट्रामध्ये। परत जे पण चेकबुकचं किंवा जे आपण स्लिप बनवतो ते सगळ्या पत्रक व्यवहार जे पण असतात ते सगळे इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये असले पाहिजे। आणि अजून एक होतं की जे पण तिकडचे एम्प्लॉईज असतील त्यांना मराठी ही आलीच पाहिजे। हे आरबीआयचे गाईडलाईन्स आहे, रूल्स आहेत, हे आपण स्वतःहून नाही बनवलेत, हे सगळे आरबीआयचे रूल्स आहेत, तर आपल्याला त्याचं पालन केलंच पाहिजे। आणि एक गोष्ट अशी की राजसाहेबांनी आता एक लेटर पास ऑन केलेलं, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की जर तुम्ही कायदा बनवलाय आणि त्याची अंमलबजावणी नीट केली तर लोकांना कायदा हातात घ्यायची गरजच नाही पडणार, है ना। जर तुम्ही बघता ते प्रत्येक बँके कार्यालयामध्ये, गव्हर्नमेंट कार्यालयामध्ये, सरकारी कार्यालयामध्ये जर मराठीचं पालन होतोय तर कोण उठसूट जाऊन मारणारे किंवा त्या लोकांना समजवणारे, ती गरजच नाही पडली पाहिजे। कारण की त्याच्यासाठी सरकारने त्याचे लक्ष द्यायला पाहिजे। आणि राजसाहेबांनी लोकांना विनंती पण केली, मनसैनिकांना विनंती पण केली की आता सध्या हे जे आंदोलन आहे बँकेचं ते थांबवा, आणि आपण जी मराठी माणसं, म्हणजे प्रत्येक वेळी कोणता पक्ष किंवा कोणता नेता का पाहिजे, आपण स्वतः, मी जर मराठी माणूस आहे, मी कोणत्या पक्षातला नाही, मला फक्त राजसाहेब आवडतात, तर मला त्यांच्या भाषणाने मला एक असं मला वाटतं की बाबा मी मराठी, तर मी का नाही माझ्या भाषेसाठी काय करू शकत। तर आपण मराठी होऊन पुढे आलं पाहिजे। आणि असं नाही की उपसूट दुसऱ्या मराठी लोकांना मारायचं आपल्याला, पण त्यांना समजवलं पाहिजे की बाबा तुला मराठी आलीच पाहिजे। त्या वेळेतून माझा संदर्भ एवढंच होता, बोलायचं एवढंच होतं की आरबीआयचे गाईडलाईन्स आहे, आम्हाला कुठे काय हे नाहीये, हे सगळे गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत, आरबीआयचे गाईडलाईन्स आहे। तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवला, आणि व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा खूप, त्यांना पण कळू द्या गाईडलाईन्स काय, स्क्रीनशॉट पण लावलेला आहे मी। जय हिंद, जय महाराष्ट्र।